नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत बाबासाहेब नक्की कोणाचे या विषयावर. आणि या विषयांना खूप सारे कंगोर आहेत. सर्वात पहिलं म्हणजे आपण महाराष्ट्रात जी गोष्ट करतोय, आपला मराठी माणूस जी गोष्ट करतोय ती म्हणजे आपण महापुरुषांना जातीत वाटून घेतलंय. आपण त्यांना जातीपुरतं सीमित केलंय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि इतर अनेक ज्यांनी आपल्या समाजासाठी लढा दिला, त्या सगळ्या महापुरुषांना आपण जातीत विभागले. महात्मा फुले माळ्यांचे, बाबासाहेब दलितांचे, बौद्धांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे. आणि आपण ही गोष्ट समजून घेत नाहीये की त्यांनी एका हुकुमशाही विरुद्ध लढा दिला, गुलामगिरी विरुद्ध लढा दिला. ज्यांनी माणसाला माणूस समजलं नाही त्या लोकांविरुद्ध यांनी लढा दिला. बाबासाहेबांनी दिलेला हा लढा ज्यांना खालच्या जातीचं ठरवलं गेलं होतं त्यांच्यासाठी म्हणून हा लढा होता. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही जातीभेद गाडून टाका, जातीवाद करू नका. त्या काळात भयंकर जातीवाद होता. गावात येऊन दिलं जात नव्हतं, पाणी प्यायला नव्हतं मिळत, क्षुद्र म्हणून हिणवलं जायचं, मंदिरांमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. बाबासाहेबांचा लढा हा एका जातीविरुद्ध नव्हता. बाबासाहेबांचा लढा हा एखाद्या धर्माविरुद्ध नव्हता. बाबासाहेबांचा लढा हा अस्पृश्यता निर्मूलन या गोष्टीसाठी होता. बाबासाहेबांनी जातीभेद मिटवायला सांगितलं. माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली ती बाबासाहेबांनी. आपण आज हे सगळे महापुरुष वाटून घेतलेत. आज आपण जातीने एकमेकांना बघतो,